सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई। आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणेवर मकोका। बीड हत्या प्रकरणात आरोपींवर मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार, तर या दिवसांमध्ये पोलीस आरोपपत्र दाखल करू शकतात। खंडणी ते हत्या हे प्रकरण आता कटक कारस्थान संघटित गुन्हेगारी। वाल्मिक कराडवर सुद्धा मकोका लावा। सर्व आरोपींना 302 अंतर्गत गुन्ह्यात फाशी द्या। देशमुख कुटुंबीय आक्रमक। फडणवीसांनी खंडणी ते हत्येची साखळी शोधून काढली तर राज्यातील गुंडगिरीचा नायनाट करावा। जरांगेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। वाल्मिक कराड नंतर आता मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येणार। सुशीलनं मॅनेजरच्या घरात घुसून पिस्तुलाच्या धाकानं लूट केल्याचा आरोप। पोलीस आयुक्त दखल घेत नसल्यानं या ठिकाणी मॅनेजरच्या पत्नीची सोलापूर न्यायालयामध्ये खासगी फिर्याद। संतोष देशमुख हत्येप्रकरणी विष्णू चाटेला 13 तारखेपर्यंत सीआयडी कोठडी। विष्णू चाटे संघटित गुन्हेगारीचा भाग। सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। धाराशिव वाशिममध्ये जनाक्रोश मोर्चा। बीड सरपंच हत्या आणि परभणी सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी नागरिक रस्त्यावर। देशमुख कुटुंबियांचा लोकप्रतिनिधी आणि नेते उपस्थित। ठाकरे गट पालिका जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार। ठाकरे गटाच्या संजय राऊतांची घोषणा, तर आघाडीमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नसल्याचं भाष्य। लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती। जास्त जागा आल्या असत्या, एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही। संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं सुद्धा मोठं विधान। तर ठाकरे गटानंतर काँग्रेसकडून सुद्धा स्वबळावर लढण्याचे संकेत। संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ। खासदार वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य।